पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी याही महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 8 ऑक्टोबरला पार पडणार। सुनावणी लांबणीवर पडल्यानं निकालाची प्रतीक्षा कायम। कोणी काय खावं हे ठरवण्यास सरकारला काही रस नाही, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। ठाकरेंच्या काळातही असा GR निघालेला, विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडते, तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलाही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं, उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। मांस विक्री बंदीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल ठाम, कायदा तोडला तर मालमत्ता जप्त करण्याचा धडक इशारा। तर राज्य सरकारने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत, गोयल यांची भूमिका। सुरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस। मारहाण प्रकरणानंतरही सुरज चव्हाणांवर नवी जबाबदारी, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी पक्षाचे सुरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। अंजली दमानी आक्रमक, तर मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला अजित पवार त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात। छान, हेच का महाराष्ट्राचे गुड गव्हर्नन्स, दमानी यांची टीका। नवाब मलिक BMC निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई पालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समितीची स्थापना। सना मलिक, जिशान सिद्दीकी, संतोष दुवाळींचा या समितीत समावेश। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटरच्या विहार क्षेत्राचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। 4 पादचारी भुयारी मार्गांचंही लोकार्पण होणार। विहार क्षेत्र आणि भुयारी मार्ग उद्या 4:30 वाजल्यापासून खुले होणार। राज ठाकरेंची निवडक शाखाध्यक्षांसोबत सकाळी 9 वाजता बैठक। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्र्यातील MIG क्लबमध्ये बैठकीचं आयोजन। न्यायव्यवस्थेचा सर्वांनी मान ठेवला पाहिजे, सत्ता गेली म्हणून लोकशाहीवर आरोप करणं चुकीचं। लोकशाहीला मानत असाल तर लोकमताचा आदर केला पाहिजे, दीपक केसरकरांचं विधान। वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना आज नव्या घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत या चाव्यांचं वाटप होईल। वरळी BDDच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर स्थानिक नेते या कार्यक्रमाला असणार सूत्रांची माहिती। BDDच्या पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचा चावी वाटप कार्यक्रम। डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। केंद्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला डबेवाले उपस्थित राहणार। कार्यक्रमामुळे डबेवाल्यांची सेवा आज बंद ठेवली जाणार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी। प्रकाश आंबेडकर आज स्वतः उपस्थित राहणार। औरंगाबाद खंडपीठातील आजच्या सुनावणीकडे लक्ष। माधुरी हत्याकांड प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नसल्यानं नव्या तारखेकडे लक्ष। सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी गुरुवारी सुनावणी घेण्याचं कोर्टाने म्हटलं होतं। ठाण्याला भोंगीमुक्त करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस आयुक्तांची आज सकाळी 11 वाजता भेट घेणार। किरीट सोमय्या यांच्यासोबत संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहणार। तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराबाबत अपप्रचार करणाऱ्यांची चौकशी करा। आमदार राणा जगदीशसिंह पाटलांची मागणी। मविया अपप्रचार करून खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 4 अटक। अनधिकृत इमारतीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। आज सेशन कोर्टात हजर केलं जाईल। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट। राहुल गांधींच्या परवानगी विनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज अॅडव्होकेट मिलिंद पवार आज मागे घेणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1906 विविध धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवले। पुन्हा भोंगे लावायचे असल्याचं अर्ज करावा लागणार, मात्र त्यांची मर्यादा 3 महिन्यांसाठीच आहे। आरती साठेची मुंबई हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निवड। आरती साठेंच्या नियुक्तीवरून राजकीय नेत्यांनी दर्शवला होता विरोध। आरती साठेंसह आणखी 3 जणांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती। मुंबईत जनसुरक्षा कायद्याविरोधात दुपारी 1 ते 5 दरम्यान परिषदेचं आयोजन। परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसावमध्ये मुसळधार पाऊस। चांदणी नदीला पूर। बार्शीसोबत अनेक गावांचा संपर्क तुटला। शिरसाव गावावरून बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद। सोलापुरात गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पावसाची हजेरी। सलग सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले, तलाव आणि ओढे ओसंडून वाहू लागले। हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे शहरातील ओढा ओव्हरफ्लो झालाय। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजपासून सुरू। संवर्धन प्रक्रियेसाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सूचनेनुसार बंद ठेवण्यात आलं होतं दर्शन।
गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीची विशेष सेवा. कोकणात चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी 700 एसटी बसेसचं नियोजन. आतापर्यंत 493 गाड्यांची नोंदणी पूर्ण. जळगावच्या जामनरमध्ये कॅफेमध्ये मारहाण. 10 ते 12 जणांच्या मारहाणीत सुलेमान पठाणचा मृत्यू. कॅफेला पोलीस तसंच नगरपालिकेकडून सील. 29 ऑगस्टच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या तयारीसाठी केज तालुक्यात बैठका. प्रत्येक गावात बैठक घेऊन पूर्वनियोजनाची तयारी. भंडाऱ्यात भर पावसात राष्ट्रवादीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जिल्हाधिकारी संजय कोलते यांना मागण्यांचं निवेदन दिलं. नागपूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा हिदोस थांबवण्यासाठी जनहित याचिका दाखल. पालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांची जबाबदारी कुणाची? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल. परभणी मनपाचे नूतन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी स्वीकारला पदभार. कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांचं स्वागत. आमदार हेमंत रासनेंकडून कसबा गणपती मंडळाच्या तयारीचा आढावा. लाईट, फुटपाथ, पाणी आणि इतर सुविधांचा रासनेंनी आढावा घेतला. पुणे शहरात विविध भागात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी. या तक्रारी पालिकेकडे करण्यासाठी पीएमसी रोड मित्र अॅपवर पहिल्या दिवशी 43 तक्रारी. खड्ड्यांचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार असल्याची प्रशासनाची माहिती. मुंबई गुन्हे शाखेकडून सायबर फसवणूक आणि ऑनलाईन गेमिंगच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश. सायबर फसवणूक करणाऱ्या 5 जणांना अटक. अटक केलेल्या 5 आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश. सलग सुट्ट्यांमुळे विमानांचं तिकीट गगनात. पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी 11,000 रुपये तर चेन्नईला जाण्यासाठी एका विमान कंपनीनं 50,000चा दंड आकारलाय. पुण्याच्या शिरूर महसूल विभागाचा वाळू माफियांवर दणका. 8 फायबर बोटी आणि 6 बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त. शिरूर महसूल विभागाकडून अवैध वाळू उपशावर कारवाई. मुंबई शहर आणि उपनगरात पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी. आज दिवसभर पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. म्हाडाकडून 5,285 घरांची लॉटरी. अर्ज करण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. 18 सप्टेंबरला ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात अनामत रकमेसह प्राप्त अर्जाची लॉटरी काढली जाईल. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम. पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीमध्ये अनेक ठिकाणी भेगा. शेतकरी चिंतेत. साताऱ्याच्या कराडमधील हॉलिस्टिक हिलिंग सेंटर बंद करण्याची मागणी. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या आनंदराव लादेंची ही मागणी. लादेंचं 4 दिवसांपासून कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन. संजय कुटे यांचा कार चालक पंकज देशमुख संशयास्पद मृत्यू प्रकरण. सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी पत्नी सुनीता देशमुख यांचं 2 चिमुरड्यांसह आमरण उपोषण. शेवटच्या श्वासापर्यंत लढणार सुनीता यांचा एल्गार. अंमली पदार्थांविरोधात अमरावती शहर पोलिसांचं पाऊल. जनजागृतीसाठी सायकल रॅली. अनेक पोलीस सहभागी. परभणीत दत्तराव रौंदळे आणि गंगाबाई रौंदळे स्मृती व्याख्यानमाला तसंच पुरस्कार वितरण सोहळा. राम शिंदे यांच्या हस्ते. मंत्री मेघना बोर्डीकर आणि डॉ. स्वाती शिरडकर यांना पुरस्कार प्रदान. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून